Welcome to AV number 3. Uh, Before starting our brainstorming activity, let us learn with paraphrase of the poem. What is the content part given here in this poem? Father returning home. In the narrative poem Father Returning Home, the poet Dilip Chitre has drawn a pen picture of his aged father in two different situations. In the train while returning home from work and at home, we get a visual image of his father's journey by train in the late evening. Right from the beginning, the readers come to know about the pathetic conditions of his father, who represent the elderly people of the society. तर विशेष करून ह्या संपूर्ण जी कविता आहे ती लेखकाचे जे वडील आहेत त्या वडिलांचे दोन भागांमध्ये या ठिकाणी चित्रण जे आहे ते केलेलं आहे. पहिला भाग जो आहे तो ट्रेनमध्ये त्यांचा जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांना जे सोसायला मिळतं आहे त्याबद्दलचा तो पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो घरातलाच भाग आहे की ज्या घरामध्ये त्या ठिकाणी वडिलांकडे आपलेच मुलं दुर्लक्ष करत आहेत. वी गेट अ व्हिज्युअल इमेज ऑफ हिज फादर्स जर्नी बाय ट्रेन इन द लेट इव्हिनिंग आणि संध्याकाळचा हा प्रवास जो आहे तो पहिल्या भागात आलेला आहे. राईट फ्रॉम द बिगिनिंग द रीडर्स कम टू नो अबाउट द पॅथेटिक कंडिशन्स ऑफ हिज फादर. तर अतिशय वाईट दुरावस्था त्या वडिलांची आहे ते आपल्याला सुरुवातीपासूनच लक्षात येतं. हू रिप्रेझेंट द एल्डरली पीपल ऑफ द सोसायटी, की ज्या वडिलांचं एक प्रतिनिधित्व जे आहे ते संपूर्ण समाजव्यवस्थेतले जे काही वयस्क लोक आहेत ते करतात. द फादर इज रिटर्निंग होम इन द लेट इव्हिनिंग ट्रेन अँड इट इज नॉट अ स्टोरी ऑफ अ डे. तर हे वडील जे असतात ना ते रोज त्या ठिकाणी त्याच ट्रेनने घरी येत असतात आणि काही एका दिवसाची कथा नाही आहे. ही कम होम एव्हरी डे लेट अँड दॅट शोज ही हॅज टू वर्क हार्ड टू अर्न हिज लिव्हलीहूड. ते रोज लेट येतात याचा अर्थ एकच होतो की त्यांना खूप कष्ट करावे लागत आहेत, मेहनत करावी लागते आहेत. कदाचित ज्याला आपण OT म्हणतो, ओव्हर टाईम करणं म्हणतो, ते सुद्धा त्यांना करावं लागत असेल. इवन ॲट दिस एज, आणि या वयातसुद्धा ते कष्ट जे आहे ते त्यांना झेलावे लागत आहेत. द जर्नी बाय ट्रेन इज नॉट ॲट ऑल कम्फर्टेबल ॲज ही हॅज नॉट गॉट प्लेस टू सीट. आणि हा जो प्रवास आहे आपल्याला माहितीच आहे की ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते आणि येताना त्या ट्रेनमध्ये त्यांना कुठेही बसायला जागा मिळत नाही. द कंपार्टमेंट इज क्वाईट ग्लुमी विथ येलो लाईट. तिथलं जे कंपार्टमेंट आहे म्हणजे जो डबा आहे रेल्वेचा त्या त्या रेल्वेच्या डब्याला त्यांनी एक पिवळ्या रंगाचा लाईट दिलेला आहे. म्हणजेच एक ग्लुमिनेस जे आहे, एक खिन्नता जी आहे, वातावरणातली जे दुःख आहे, वातावरणातली जी एक निराशा आहे ती या ठिकाणी दिसते. अँड द फेलो कम्युटर्स आर नॉट फ्रेंडली. आणि जे सोबत जाणारे जे कम्युटर्स आहेत, जे प्रवासी आहेत, ते पण काही एवढे फ्रेंडली दिसत नाही आहे वडिलांशी. सो द एंटायर डिस्टन्स ही हॅज टू स्टँड सायलेंटली अँड कॅरी ऑन विथ द मोनोटोनी ऑफ ट्रॅव्हलिंग आफ्टर अ हार्ड डे वर्क्स. तर शिवाय असं एकाकीपण जे आहे त्यांच्या वाटेला आलेलं आहे. कुठेही त्या ठिकाणी मैत्रीची उणीव असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांना ते सहन करावं लागतं आहे. पूर्ण दिवसाचे कष्ट सहन करून त्या ठिकाणी ते प्रवास करतायत. द फर्स्ट टू लाईन ऑलमोस्ट से एव्हरीथिंग अबाउट द मिझरेबल कंडिशन दॅट द पोएट्स फादर हॅज टू बिअर विथ एव्हरी डे वेल रिटर्निंग होम. पहिल्या ज्या दोन ओळी आहेत त्या विशेष करून त्या ठिकाणी सांगतायत की अतिशय वाईट अवस्थेत त्या ठिकाणी त्यांचा प्रवास जो आहे तो चाललेला आहे. द ट्रेन मूव्स फास्ट द सबर्ब विच द पोएट हॅज नो इंटरेस्ट टू सी सिन्स दीज आर द सिन्स नोन टू हिम फॉर मेनी इयर्स. रोज त्यांचा प्रवास चालतो आहे पण त्यांना अजिबात इच्छा नाही आहे, अजिबात त्यांना कुठे असं वाटत नाही की त्या ठिकाणी बाहेर बघावं, कारण रोजचा प्रवास त्यांचा तो झालेला आहे आणि त्यांना हे सगळं ओळखीचं झालेलं आहे की रोजचे सीन्स त्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठेही ते खिडकीतून त्या बघत नाही आहे. ही हॅज लॉस इंटरेस्ट इन इवन टुकिंग अ लुक ॲट डेम. त्यांना इंटरेस्टच नाही की काय बघावं. एक प्रकारची एक खिन्नता जी आहे त्यांच्या मनातली ती इथे अभिप्रेत आहे. द पोएट फर्दर गिव्स डिस्क्रिप्शन ऑफ द पॅथेटिक स्टेट ऑफ क्लोथ विच हॅज बिकम वेट बिकॉज ऑफ द मान्सून रेन. कवी अजूनही त्या ठिकाणी वर्णन करतो की त्यांचे जे कपडे आहेत ते कपडे पूर्णतः ओले झालेले आहेत, कारण त्या ठिकाणी पाऊस आहे. पावसाशिवाय त्या ठिकाणी येणारा घामसुद्धा त्या ठिकाणी दाखवतो आहे की स्वीटिंग जी आहे त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ते कपडे ओलसर आहेत. हिज ब्लॅक रेनकोट हॅज मड स्टेन्स ऑन इट. त्यांचा जो ब्लॅक कोट आहे, जो रेनकोट आहे त्याच्यावर त्या ठिकाणी अनेक असे चिखलाचे डाग दिसत आहेत.
But a remarkable thing to notice about this old gentleman is that he is carrying a bag full of books which he finds difficult to handle. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, एवढ्या अशा या गभडगाईसुद्धा त्यांची जी बॅग आहे ती पुस्तकांनी भरलेली आहे. आणि विशेष करून त्यांना ते पुस्तकं ते ओसंडून वाहत आहेत की काय त्या बॅगमधनं, ती बॅग फाटेल की काय अशी एक भीती त्या ठिकाणी आहे. द पोएट्स रिस्पेक्ट फॉर हिज फादर कम्स आउट थ्रू हिज लव्ह फॉर बुक्स. तर कुठेतरी त्या ठिकाणी कवीचा एक रिस्पेक्ट आहे आपल्या वडिलांबद्दल, की आपल्या वडिलांना पुस्तकांबद्दल अतिशय प्रेम आहे. Because of his age, his eyesight has become poor and it is difficult for him to move around on a gloomy monsoon night. तर दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या वडिलांची नजर जी आहे ती कमजोर झालेली आहे. वयस्कर असल्या कारणाने दृष्टी जी आहे, दृष्टीला एक अधूपणा आलेला आहे आणि अशा ह्या अंधाऱ्या रात्री ते आता घराकडे निघालेले आहेत. बट ही हॅज टू गो फॉर वर्क आउट ऑफ नेसेसिटी. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी गरज जी आहे, आर्थिक चणचण जी आहे, त्या आर्थिक चणचणीमुळे त्यांना जावंच लागतंय त्या आपल्या कामावर. अँड ऑल दीज हार्डशिप्स हॅव बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ हिज लाईफ. आणि हे रोजचंच जे यातनामय जीवन आहे ते त्यांना नित्याचंच बनलेलं आहे. द गेटिंग ऑफ from the train of the poet's father has been presented to the reader in such a way that the reader can feel the pain and agony of the poet as he sees his father struggling. आणि खरंच त्या ठिकाणी कुठेतरी एक वेदना जी आहे, एक लेखकाला पण वेदना होत आहेत की इतका संघर्ष चाललेला आहे, इतका त्या ठिकाणी असह्य त्यांना अशा यातना होत आहेत की त्या ठिकाणी त्यांना ते सहन करत ते हे सगळं काम करतायत. His getting off from the train has been compared by the poet to the dropping of a word from a long sentence. तर त्यांचं जे त्या ठिकाणी ट्रेनमधनं उतरणं आहे ते उतरणं म्हणजेच काय तर त्या विशेष करून एका वाक्याचा शेवट आहे, कुठेतरी एक शब्द त्या ठिकाणी पडावा त्या ठिकाणी असा हा शब्दासारखं ते बाहेर पडतायत. His getting up of the train has been compared by the poet to the dropping of a word from a long sentence. एखाद्या लांब जर्नीतून एखादी व्यक्ती त्या ठिकाणी गळून पडावी त्या पद्धतीने त्या लांब वाक्यातून एक शब्द गळून पडतो आहे. कुठेतरी एक तुलना जी आहे. इट इज सो इनसिग्निफिकंट दॅट नो वन कम्पेअर्ड बाय द पोएट to the dropping of a word from a long sentence. It is so insignificant that no one notices, as no one bothers when one word in unceremoniously drop from a long sentence. आणि एखाद्या मोठ्या वाक्यातून एखादा शब्द घाल झाला काय किंवा अशा व्यक्तीचं त्या ठिकाणी असणं किंवा नसणं काय हे कुठेही कोणालाही फरक पडत नाही आहे. दिस इज अन इंडिकेशन हाऊ द एल्डरली पीपल बिकम अनइम्पॉर्टंट इन द सोसायटी. आणि हे काय दाखवतं आहे माहिती आहे का, तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी वयस्कर लोकांचं जे जगणं आहे ते पदार्थ आहे किंवा त्याला काहीही महत्त्वच नाही आहे. दे आर एलिनेटेड. एक प्रकारे एक परगेपण जे आहे, एक तुटकपणा जो आहे तो ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे. बट इन्स्पाइट ऑफ लोनलीनेस अँड एलिनेशन दे फाइंड होम टू बी द बेस्ट प्लेस फॉर देम. पण जरी परकेपणा आहे, तुटकता आहे, तरी पण त्या ठिकाणी कुठेतरी ह्या वडिलांना घर जे आहे ते घराची एक ओढ आहे, घराचं एक आसुसलेपण आहे आणि त्या ठिकाणी ते घराकडे निघालेले आहेत. So the poet's father hurries towards home, walking through the grey platform, suggesting his old age. आणि हा जो ग्रे प्लॅटफॉर्म दाखवलेला आहे ते कवीचं वय दाखवतं आहे आणि कुठेतरी हे आपल्या घराकडे घाईघाईने पावलं टाकत निघालेले आहे. ही नोज दॅट लाईफ विल नॉट बी डिफरंट फ्रॉम वेन ही रिचेस होम. त्यांना माहिती आहे की घरी गेल्यानंतर सुद्धा काही वेगळं जग आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. बट स्टील ही स्ट्रगल्स टू वॉक फास्ट विथ हिज स्लीपर्स स्टिकी विथ मड. तरीसुद्धा घाईघाईने आपल्या त्या चिखलाने माखलेल्या चपला घेऊन त्या ठिकाणी ते आपल्या घराकडे लगबगीने निघालेले आहेत. वी एंटर द सेकंड सीन इन द लाईफ ऑफ पोएट्स फादर. आणि आता पुढचा सीन जो आहे तो घराकडे ते आलेले आहेत आणि घराकडेची परिस्थिती नेमकी काय आहे तर त्या ठिकाणी घराची परिस्थिती जी आहे ती इथे आलेली आहे. हा जो सेकंड स्टांजा जो आहे ते घरातलं सगळं वर्णन करतोय. वी एंटर द सेकंड सीन इन द लाईफ ऑफ पोएट्स फादर ॲज ही रिटर्न्स होम व्हेर ही इज नॉट वेलकम वॉर्मली. तर विशेष करून कुठेही त्यांचं प्रेमाने स्वागत होत नाही आहे. ही इज सर्व्ड वीक टी अँड स्टेल चपातीज ॲज नो वन इज बॉदर टू मेक अ वॉर्म कप ऑफ टी आफ्टर अ लाँग डे ॲट वर्क. तर शिळा चहा आहे किंवा अगदी त्या कुठल्याही त्या चहाला चव नाही आहे असा तो चहा त्यांना दिला जातो आहे आणि त्या चहामध्ये त्या ठिकाणी ती चपाती जी आहे, स्टेल चपाती या ठिकाणी शब्द आलेला आहे की जी अतिशय शिळी अशी जी आहे चपाती, ती चपाती चहामध्ये बुडवून ते खात आहेत.
त्यांना कोणालाही त्या ठिकाणी असं वाटत नाही की आपल्या वडिलांना एक गरम चहा करून द्यावा. This gentleman is so adorable that he is still interested to read a book and has no complaint with the food. कुठलीही तक्रार न करता हे आपले वडील त्या ठिकाणी आपल्या पुस्तकांमध्ये त्यांचा ते रस घेत आहेत. ही देन इज डीप इन द थॉट्स ऑफ ह्युमन बिहेवियर. विचार करतायत माणसाच्या त्या वागणुकीचा. हाऊ इन दिस मॅन मेड वर्ल्ड अनदर मॅन इज मेड टू फील लोनली जस्ट बिकॉज ही हॅज क्रॉस द प्राईम ऑफ हिज लाईफ. तर जीवनातला जो एक सुखाचा क्षण आहे, सुखाचा कालखंड आहे, तो निघून गेलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आपलं हे तुटेकपण जे आहे, हे त्रासलेपण जे आहे ते आलं असं त्यांना वाटतंय. थ्रू दिस थॉट ऑफ द पोएट्स फादर, द पोएट इज ट्राईंग टू सेंड अ मेसेज टू द रीडर्स हाऊ द एल्डरली पीपल डिझर्व टू बी ट्रीटेड. खरंच या ठिकाणी एक मेसेज त्या ठिकाणी कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे की या पद्धतीने आपण आपल्या वयस्कर लोकांना कशा वागणूक देत असतो, कशा पद्धतीने आपण वागत असतो. एक दुर्लक्षित वस्तू असावी, एक घरातला कचरा असावा, घरातली एक एक डर्ट असावी, या पद्धतीने आपण ह्या वयस्कर माणसांकडे बघत असतो. आणि कुठेतरी ही जाणीव जी आहे ती लेखकाने आपल्या करून दिलेली आहे. दे होप टू फाइंड सॉलेस ॲट होम इन द कंपनी ऑफ देअर नियर अँड डेअर वन्स. खरं तर त्यांना आपल्या जवळच्या लोकांमध्ये राहून हायसं वाटायला पाहिजे होतं, पण तसं न वाटता दॅट इज वाय द पोएट्स फादर हरीज बॅक होम विथ द एक्सपेक्टेशन ऑफ गेटिंग रिलीफ फ्रॉम लोनलीनेस अँड द ड्युटी ऑफ द फॅमिली मेंबर्स इज टू प्रोव्हाइड दॅट रिलीफ. आणि खरंच त्या ठिकाणी कर्तव्य आहे घरातल्या कुटुंबियांचं की आपल्या वडिलांना, आपल्या वयस्क माणसाला आधार द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी एक प्रकारचा मदतीचा हात द्यायला हवा. बट अनफॉर्च्युनेटली द रियालिटी इज क्वाईट डिफरंट ॲज वी सी द फादर्स हँड्स ट्रेम्बलिंग विथ व्हाईल ही वॉशेस देम. त्याउलट आपण बघतोय की हात धुताना त्या ठिकाणी वडिलांचे हात थरथर करतायत. कुठेही आधार मिळत नाही आपल्या ह्या वडिलांना. परहॅप्स द वॉटर इज कोल्ड बिकॉज ऑफ द मान्सून ऑर मे बी हिज इन्सेक्युरिटी अबाउट ॲलिनेशन. कदाचित एक तर पाणी त्या ठिकाणी गार असावं किंवा एक परकेपणा जो आहे घरातला तो असावा आणि त्यामुळे कदाचित त्यांचे हात थरथरत आहे. ही हॅज टू फेस ॲज इज ग्रोईंग ओल्ड. अ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर क्लिंग टू हिज ग्रे हेअर इन द रिस्ट. आणि कुठेतरी ते पाण्याचे थेंब जे आहे, पाण्याचे तुषार जे आहे त्यांच्या त्या मनगटावर त्या ठिकाणी चिटकून बसलेले आहेत पाण्याचे थेंब. ही प्रॉबेबली वॉन्ट टू होल्ड ऑन टू लाईफ रिप्रेझेंटेड बाय द वॉटर इन स्पाईट ऑफ नोईंग वेल दॅट ही इज ग्रोईंग. आणि कुठेतरी त्या ठिकाणी आपलं वय झालेलं आहे आणि वय झाल्यामुळे त्या ठिकाणी घरातले आपल्याकडे दुर्लक्ष करतात याची जाणीव त्यांना त्या ठिकाणी होते आहे. विथ ओल्ड एज ही इज लॉसिंग कॉन्टॅक्ट विथ हिज ओन चिल्ड्रन हू आर रिलक्टंट टू शेअर देअर टाईम विथ अन आउटडेटेड पर्सन. आणि कुठेतरी त्या ठिकाणी आपल्या घरातले लोक आपल्या ह्या वडिलांना, आपल्या ह्या वयस्कर माणसांना आउटडेटेड म्हणजे कुठेही त्या ठिकाणी कालसुसंगत नाही आहे, आउटडेटेड झालेले आहेत, काही कामाचे नाही या पद्धतीने त्यांच्याकडे बघता आहेत. हू मे नॉट अंडरस्टँड देअर जोक्स ऑर सिक्रेट बिकॉज ऑफ जनरेशन गॅप. आणि जनरेशन गॅप असल्यामुळे ह्या घरातल्या लोकांचे जोक्स, घरातल्या लोकांचे जे काही गुप्त कारस्थानं असतात ते वडिलांना कळत नाही आहे, कारण त्यांची बोलीभाषा वेगळी आहे, त्यांचं वागणं वेगळं आहे आणि कुठेतरी हा जनरेशन गॅप जो आहे तो पण या ठिकाणी कवीने रेखाटलेला आहे. दे आर नॉट इंटरेस्टेड अबाउट हिज फिलिंग्स. आणि कुठेही वडिलांच्या भावनांची कुठलीही कदर त्या ठिकाणी ह्या मुलांना नाही आहे आणि अतिशय वाईट अवस्थेत त्या ठिकाणी हे त्यांचं जगणं जे आहे ते इथे लेखकाने पेंट केलेलं आहे. द फादर हॅज नो चॉईस बट टू गो टू बेड लिसनिंग टू द नॉयझी रेडिओ. आणि शेवटी कुठलीही चॉईस नाही आहे, कुठलाही पर्याय नाही आहे आणि आपले हे वडील जे आहे ते आपल्या ह्या रेडिओकडे त्या ठिकाणी सोबती म्हणून बघता आहेत आणि कुठल्या त्यांच्या त्या रोजच्या त्या डेली रुटीनमध्ये कुठेतरी एक सहवास जो आहे तो त्या रेडिओचा आहे. ही ड्रीम्स ऑफ द ॲन्सेस्टर्स दॅट इज हिज पास्ट अँड अबाउट हिज फ्युचर हिज ग्रँडचिल्ड्रन. आता मात्र झोपताना त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी जुन्या आठवणी त्या ठिकाणी मनामध्ये रुंजी घालतायत आणि येणारा जो भविष्यकाळ आहे, येणाऱ्या नातवंडांचा भविष्यकाळ आहे तो त्यांना हवासा वाटतो आहे. हिज प्रेझेंट लाईफ डज नॉट अलाव हिम टू कम्युनिकेट फ्रीली सो ही ट्रायज टू फाइंड रिलीफ इन द कंपनी ऑफ हिज फोर फादर्स. कारण सध्याचं आयुष्य त्यांचं असंही आहे, कोणीही त्यांना साथ देत नाही आणि कुठेतरी त्यांना असं वाटतंय की त्या ठिकाणी हा भूतकाळ जो आहे, भूतकाळातल्या आठवणीत तर रमतायत. द आर्यन्स हू हॅव एंटर द इंडियन सबकॉन्टिनेंट थ्रू द खायबर पास. तर कुठेतरी हे आर्यन्स लोक जे आहे ते हे एक प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात प्रवेश करत आहेत. दिस इज अ हिंट टू द चेंज दॅट हॅज कम इन द मॉडर्न वर्ल्ड विच हॅज नो टाईम टू थिंक अबाउट एल्डरली पीपल. आणि कुठेतरी या माध्यमातून का होईना आपल्या आधुनिक जीवन पद्धतीच्या लोकांना, या वयस्क लोकांचा विसर पडलेला आहे.
ही कानपिचकी लेखक द्यायला विसरत नाही आहे. त्यांचं जे एकाकीपण आहे, त्यांचे जे लोनलीनेस आहे, ते आपण कुठेतरी बघायला हवं, हे पण लेखक आपल्याला सांगतो आहे. ही स्लीप्स ड्रीमिंग ऑफ द फ्युचर जनरेशन, कुठेतरी ते झोपतायत आणि भविष्यातली स्वप्न त्या ठिकाणी बघतायत. हिज ग्रँडचिल्ड्रन परहॅप्स होपिंग फॉर बेटर डेज टू कम, आणि अपेक्षा एकच आहे, उद्याचा दिवस तरी चांगला उगवेल त्या ठिकाणी, आणि कुठेतरी त्या ठिकाणी आशावादी राहून त्या ठिकाणी आपलं हे असंख्य यातनांनी पिचलेलं हे जीवन आपला हा मध्यमवर्गीय एक बाप सहन करतो आहे, आणि कुठेतरी ह्या मिडल क्लास लाईफचं अतिशय ज्वलंत असं चित्रण ह्या ठिकाणी ह्या कवितेत केलेलं आहे, की अशा आपल्याला अनेक वडील दिसतील, अशा अनेक वयस्क लोक दिसतील, की ते आजही त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं जीवन जगत असतात, आणि कुठेतरी त्या ठिकाणी आपण तुटकपणे न वागता त्यांना आपल्यातलाच एक समजून त्या ठिकाणी जर ट्रीट केलं तर कदाचित त्या ठिकाणी अ, त्यांचं जीवन सुसह्य होऊ शकेल, अशी एक भावना या कवितेत आलेली आहे. आणि अशा पद्धतीने एक पॅराफ्रेज जी आहे, एक कवितेचा सारांश जो आहे तो आपण इथे बघितला. आपण पुन्हा एकदा आपण आपल्या पुढच्या पार्टकडे जाऊया. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी जी आहे तिला आपण सुरुवात करूया, आणि पुढची जी एव्ही आहे ती आपण बघूया. लेट अस स्टॉप हिअर अँड टर्न टू नेक्स्ट एव्ही, एव्ही नंबर 4.